महत्वाची बातमी छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडीमधनं या परिसरात 229 अतिक्रमणे काढण्यात आली आहे। महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम या ठिकाणी राबवण्यात येते आहे। यामध्ये 215 दुकानांवर बुलडोझर चालवण्यात आलाय। अतिक्रमण हटवल्यामुळे 800 जणांच्या रोजगारावर आता कुऱ्हाड पडली आहे। मागे सरका, मागे सरका। तर आपण पाहतोय या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, काय सांगाल? अतिशय आक्रमक प्रतिक्रिया या सगळ्या दुकानधारकांच्या समोर येत आहेत। काय नेमके त्यांच्या मागण्या आहेत, काय म्हणणं आहे? नक्कीच मोहिनी, काल तब्बल 229 दुकानं अतिक्रमण हटवल्यानंतर हे सगळे व्यावसायिक आज आक्रमक झालेले आहेत आणि हे सगळे व्यावसायिक जे आहेत ते छत्रपती संभाजीनगर शहरातल्या मुकुंदवाडी परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथे पुतळा आहे त्या परिसरात एकत्रित जमलेले आहेत। या ठिकाणी ठाण मांडून या सगळ्या महिला बसलेल्या आहेत। व्यावसायिक सुद्धा या ठिकाणी जमा झालेचे असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि त्याचबरोबर एक आक्रोश, संताप, निदर्शने सुद्धा या ठिकाणी सुरू आहेत। ही सगळी जी अतिक्रमण हटवली होती ती नियमित करण्यासाठी या सगळ्या व्यावसायिकांची मागणी होती, मात्र ती मागणी धुडकावून लावून ती सगळी 229 अतिक्रमणे जी आहेत ती पूर्णपणे हटवण्यात आली होती। त्यामुळे या सगळ्या महिला असतील किंवा व्यावसायिक असतील ते आक्रमक झालेले आहेत। आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, अशा स्वरूपाची भूमिका जी आहे ती या सगळ्या व्यावसायिकांनी नागरिकांनी घेतलेली। आपण काही जणांसोबत बोलणार सुद्धा आहोत। काय भूमिका आहे, काय सांगाल? हे सगळेजण तुम्ही आज एकत्र जमलात? दादा, परवा दिवशी इथं एक खून झाला होता। त्या खुनानंतर भारतीय जनता पार्टीचे आमदार नारायण कुचे असतील, भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय केनेकर असतील, तसेच इथल्या स्थानिक आमदार अनुराधाताई चव्हाण असतील, यांनी जाणून बुजून जाऊन खुनाच्या आरोपींना अटक करायची यांनी मागणी केली। आम्ही त्यासाठी पहिल्यांदा बघतो अवघ्या 9 तासामध्ये खुनाच्या आरोपी अटक होत, जामीन भेटतोय। मागणी काय अतिक्रमण हटाव संदर्भात? आमची मागणी आता हीच आहे की काल जे व्हायचं ते होऊन गेलं। अनेक कुटुंब आमच्या रस्त्यावर आलेले आहेत। आता आम्हाला अशी माहिती भेटते की त्या आता परत येणार आहेत आणि सोमवारी पण ही कारवाई करणार आहे। तर आमचं त्यांना असं विनम्रपणे आव्हान आहे की जे काल झालं ते झालं, आज तुम्ही काही असं काही पाडापाडी करू नका, परत पाडापाडी करू नका अशी भूमिका आहे। तुमचं काय म्हणणं? माझं फक्त एवढं म्हणणं आहे, आयुक्त साहेबांकडे आमची एवढीच विनंती आहे। आमच्या पोटावर त्यांनी पाय दिलाय, आमच्या राहत्या घरातून त्यांनी आम्हाला 1 दिवसाची नोटीस दिली नाही। त्यांना राग त्या खुनाबद्दल सगळ्यांना नोटीस, आम्हाला सगळ्यांना त्याबद्दल राग आहे। खून झालाय, अवघ्या 9 तासामध्ये त्या आरोपींना जामीन भेटली। जर आयुक्त साहेबांना एवढा राग आहे तर फक्त त्या ज्यांनी खून केलाय त्या खुनीला त्यांनी भर चौकात आणू ही करावं, मात्र आमच्यावर नुकसान करू नये अशी मागणी जी आहे हे सगळे व्यावसायिक या ठिकाणी करताना पाहायला मिळतात आणि मोठा निदर्शने सुद्धा छत्रपती संभाजीनगर शहरात सुरू आहे। नक्कीच धन्यवाद दत्ता दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।